अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे पापमोचनी एकादशी याची व्रतकथा. ही कथा जी आहे ही पौराणिक आहे. पौराणिक कथेनुसार आज ह्याची सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आणि कशा प्रकारे ही कथा आपल्या या पापमोचनी एकादशीची आहे हे सुद्धा आपल्याला आज कळणार आहे. तर चला आपण ही कथा बघूया. तर सर्वात महत्त्वाचं, हे पापमोचनी एकादशी म्हणजे काय? पापमोचनी एकादशी म्हणजे आपण वर्षभर कुठलेही पाप किंवा कुठलीही अधर्म गोष्टी केलेल्या असतील तर त्या पापापासून मुक्त व्हाव्या आणि आपल्याला त्याचं कुठलंही त्रास न होऊ म्हणून आपण हे व्रत करत असतो. तर त्यासाठी हे पापमोचनी एकादशीचं व्रत आपण नक्कीच करावं. तर चला आता आपण कथा बघूया. पौराणिक कथेनुसार प्राचीन काळी चैत्ररथ सुंदरवनात ऋषी च्वयनपुत्र मेधावी तपश्चर्येत लीन झाले होते. एके दिवशी एक अप्सरा मंजुघोषा तिथून निघाली. मेधावीला पाहून अप्सरा मोहित झाली. अप्सरेने मेधावींना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिला यश मिळाले नाही. अप्सरा उदास होऊन बसली. तेव्हा कामदेव तिथून निघाले. कामदेवाने अप्सरेचा हेतू समजून घेतला आणि तिला मदत केली. त्यामुळे मेधावी मंजुघोषाकडे आकर्षित झाले. अप्सरेला पिशाच होण्याचा शाप मिळाला. अप्सरेच्या या प्रयत्नामुळे गुणवंतांना भगवान शिवाच्या तपश्चर्येचा विसर पडला. खूप वर्षांनी मेधावीला त्याची ही चूक आठवली. तेव्हा त्यांनी मंजुघोषाला पिशाच होण्याचा शाप दिला. मेधावीलाही आपली चूक समजली आणि त्यांनी या कृत्याबद्दल माफी मागितली. अप्सरेच्या विनंतीवरून मेधावीने पापमोचनी एकादशीच्या व्रताचे महत्त्व सांगून व्रत योग्य प्रकारे पूर्ण व्हावे असे सांगितले. सर्व पापे नाहीसे होतील असे म्हटले. अप्सरांनी सांगितल्याप्रमाणे चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला पापमोचनी एकादशीचा उपवास केला. उपोषण कायद्याने मोडले. असे केल्याने त्याचे पाप दूर झाले. फलस्वरूप अप्सराला पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. यानंतर अप्सरा स्वर्गात परतली. दुसरीकडे मेधावींनी पापमोचनी एकादशीचे व्रत पाळले. या व्रताच्या प्रभावाने मेधावी देखील पापमुक्त झाले. तर अशा पद्धतीने पाप कुठल्याही प्रकारचे जर का आपल्या हाताने पाप घडले असतील तर ते आपण या पापमोचनी एकादशीचा व्रत करून ते नक्कीच सोडवू शकतो. तर अशा रीतीने हे पापमोचनी एकादशीचं व्रत नक्कीच तुम्ही सर्वांनी उद्या करावं अशी विनंती. तर चला भेटूया आपण परत पुढच्या एक छानशा व्हिडिओमध्ये. आणि त्याचबद्दल तुम्हाला माहितीसुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे की ह्या व्रत कसं करायचं आणि ह्या वेळेस आपण काय काय करायचं, तर ते नक्कीच बघायला विसरू नका. तर आता भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.